9:15 झाले. बरोबर 11:15 वाजता थांबेल. 10:30 पर्यंत 10:30 थांबेल. पण मला माहिती आहे तुम्ही 12 वाजेपर्यंत बोलाल. पण मला एका हल्दीला जायचंय. जायचंच आहे. मी त्याला असा शब्द दिला होता की तुमच्या मुलीचं लग्न ठरलं की त्या लग्नामध्ये मी 3 दिवस कुठेही असलो तरी येईल. काल पापड्याने गेलो होतो रात्री 10:30 नंतर कार्यक्रम आटून आल्यावर. आता इथं हळद आहे. हळद म्हणजे किती वाजता झाले. उद्या दुपारी लग्नात जेवण जायचं म्हणजे विषय संपेल. त्याने आपल्यासाठी 3 दिवस शाकाहारी ठेवलाय म्हणून. दिगंबर कालान हेदुकणे यांच्या किशोर भाऊच्या मुलीचं हे लग्न आणि त्या दृष्टिकोनातून हा चला अवयव त्या बोलणार होतो तुम्ही असं सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित. असं असतं माधवजी महाराज जेव्हा मोठी माणसं ज्ञानेश्वर दादा बसलेली असतात तेव्हा बोलताना फार जपून बोलायचा म्हणजे मनावर एक दडपण येतं. पण ते माझ्या मनावर येत नाही कारण आम्ही दोघं जण आहोत. बाहेर हनुमान उभा आहे मग आतमध्ये पण बगराव पाय देऊन हनुमान उभा आहे. बघितलं का तुम्ही म्हणजे 2-2 हनुमान ते त्यामुळे तुम्हाला काही अरे दत्ता तुमचं नाव घ्यायचं राहिलं ते घ्यायचं असतं काय घेताना नाक्या वडा पण खायला घालतात ते फुकट. कारण त्यांचं दुकान आहे. ही सुविधा फक्त माझ्यासाठी आहे. तुम्ही जाऊ नका. ऐका झाले तयार तुम्ही ओके. जगद्गुरु तुकोबाराय शरण जातात. किती मोठी गोष्ट. ज्यांच्या नावानं यम थरथर कापतो. तुकाराम नाम घेता कापे यम. ज्यांनी आपल्या अगोदरच्या अवतारांमध्ये फक्त साधनाच केली. राजा अंबरीश असताना बस देवाने त्यांच्यासाठी अवतार धारण करावे. ते जेव्हा प्रल्हाद अवताराला म्हणून आले तेव्हा आपला बाप देवानं या कोलवी समजला या उंबरट्यात फाडून काढला. त्या प्रल्हाद अवतारामध्ये पण आपल्या देवाचं नामचिंतन विसरले नाही. त्यानंतर रामायणात अंगद म्हणून आले. आपला बाप याच रामरायाने मारलेला असताना देखील रामाचे दूत बनून रावणाच्या दरबारात पोहोचले. तेच भागवत ऐकण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून त्याचं श्रवण व्हावं म्हणून हे पुढे उद्धवराया बनले. ज्यांना आतापर्यंत भक्ती काय याची पूर्ण कल्पना आहे. भक्तीच्या प्रांतामध्ये सगळ्यात मोठा जर आधारस्तंभ काय असेल तर ते वेद आहेत. आणि ते वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा ही सांगण्याची हिंमत ताकद सामर्थ्य ज्यांच्या जीवनामध्ये आहे ते मारुतीला या शरणागती पत्करतात. कशा करतात. फक्त भक्ती करतात. आम्हाला भक्तीचा मार्ग सांगा. मग तुकोबाराय आतापर्यंत अंगदापर्यंत उद्धवापर्यंत आणि पुढे जाऊन नामदेवरायांपर्यंत तुम्ही आलात आणि आपल्या घरची 14 सगळीच्या सगळी मंडळी तुम्ही भक्ती पंथाला लावली. या सगळा धर्म माहीत असताना तुमच्या बरोबर देव जेवतो काय. तुमच्या बरोबर देव दूध पितो काय. तुम्ही घुमापर्यंत पंजाबमध्ये भागवत धर्माची पताका नेऊन पोहोचता काय. एवढं सगळं तुमच्या जवळ आहे म्हणजे तुमच्याकडे भक्ती आहे. हे असताना तुकोबाराय शेवटच्या टप्प्यात येऊन मागतायत. जे भक्ती पंथामध्ये या भागवत धर्माचा मंदिर बांधत असताना ज्याचं कलस्थान ज्यांना प्राप्त होतो ते जगद्गुरु तुकोबाराय ज्या आरती शरणागती पत्करतात त्या आरती मारुतीरायांकडे काहीतरी विशेष भक्ती असली पाहिजे. हनुमानजी जवळ भक्ती अशी आहे ती सांगायला कोण पाहिजे. हनुमान मी हनुमान हे तुम्ही विसरायचं नाही का. ते त्याला ठेवायचं शेवट द्या ऐका. मग ती भक्ती समजली पाहिजे. ही भक्ती काय आहे. सगळ्या सोपी भक्ती पंथ बहु सोपा एका बाजूला आणि भक्ती तो कठीण सुरावरी पोळी. याची तर नक्की अर्थ काय हे समजण्याकरता तुकोबाराय शरणागती पत्करतात. बाकी मारामारी करणे तोडातोडी करणे कोणाला आग लावणे कोणाच्या दाढ्या जाळून टाकणे कोणाचं घर जाळून टाकणं हे काय मोठ्या गोष्टी त्यांच्या जीवनाच्या नाही. भक्ती पंथ काय म्हणजे भक्ती पंथ शस्त्र आणि शास्त्राचा विचार केला तर शस्त्र टाकून शास्त्राचा अधिकार ज्या मार्गाने प्राप्त होईल ती भक्ती प्राप्त करण्याकरता तिची दिशा मिळावी. तिच्याला प्राप्त होणारी दशा उत्तम प्रकारची व्हावी याकरता जगद्गुरु तुकोबाराय आणि शरणागती पत्करतात. शरणागती कोणाकडे पत्करतात. रामरायाकडे ते भक्त असणारे त्याचे दूत असणारे मारुतीरायांकडे भक्ती पत्रे स्वीकारतात. परंपरा ऐका. फक्त परंपरा ऐका. मी विषय वाढवणार नाही. मी 11:15 बरोबर थांबेल. थोडासा एखादा चरण राहिला तर चालेल काय. तसं काय आपण ठराव केलेला नाहीये. तसं बरेचसे कीर्तनकारांचं ते अभंगाला स्पर्श हायवेवरून निघून गेलेले असतात त्यांना आपण बोलत नाही. तर मला काय बोलाल तुम्ही
बरं, सगळ्यात महत्वाचा एक आभार तुमचा मानून चालतो. माझ्या जीवनात मी खूप वेळा कीर्तने केली. माझा रेकॉर्ड कथा करण्यामध्ये पण मोठा आहे. खूप कथा केल्या मी संतुष्ट आहे या बाबतीत. हे एकमेव गाव शिल्लक आहे की जे दरवर्षी मला अजून कंठाळलेले नाही. त्याचं एक कारण आहे, ही परंपरा पूज्य सावळाराम महाराजांची, पुढे जाऊन वासुदेव महाराजांची, आणि वासुदेव महाराजांच्या नंतर त्या परंपरेचा एकच कोणीतरी घ्यावा म्हणून तो मला घेतलाय. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही मला बोलवाल असं मला वाटत नव्हतं, पण ते आता वाटायला लागलं कारण कंटिन्यू बोलवता असं वाटतं. आता ते कंटिन्यू असला पुढल्या वर्षी की मग कंटिन्यू नसेल, ते एकच अभंग असेल आणि ते अभंग जेवढी वर्ष आपण जिवंत राहणार तेवढे वर्ष ते एकच अभंगाचं चिंतन आपण सदैव ऐकणार, त्याला अंग पूर्ण संग पाडीत जाणार. त्याचा एक आधार, त्याचा सुरुवात या अभंगाने होत आहे. विठ्ठल वटस्य पत्रस्य कुठे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. विक्रेतु कामा किल गोपकन्या, मुरारी पादा पित चित्तवृत्ती. दध्यादिकं मोहवशादोच्यते गोविंद राम धर्मादिवेदी. वटस्य पत्रस्य कुठे शयानं, शयन केलंय, झोपलाय. कुठं? वटस्य, वटाच्या, पत्रस्य, पत्रावर, पानावर. कोण झोपल्यात? बाल मुकुंद मनसा स्मरामी. त्याचं स्मरण करा. जो बाल मुकुंद एका वटवृक्षाच्या पानावर झोपलेला आहे. त्या वटवृक्षाच्या पानावर झोपलेल्या भगवान परमात्म्याच्या नाभीतून एक कमल बाहेर पडलं. त्या नाभी कमलातून एक बालक जन्माला आलं, त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवाला 5 तोंड होती, 5 मुख होती, पण एक मुख खोटं बोलल्याबरोबर एक कापलं. खोटं बोलल्या थोबाड कापला जात होता तेव्हा. खोटं बोललं की कापलं जायचं. आणि मग त्याला 4 मुख राहिली. त्याने ही सृष्टी निर्माण करत असताना आपण काहीतरी निर्माण केलं पाहिजे, आणि म्हणून मुलांची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केली. त्यांना ज्ञान देण्याकरता भगवान परमात्म्याने सांगितलं, तुला ज्ञान पाहिजे ना, मी देतो. भगवान आपल्या मुखातून काही गोष्टी बोलला, आपल्या मुखातून काहीतरी वदल्याबरोबर जे बाहेर पडलं त्याला वेद म्हणा. भगवान वदले ना, त्याला वेद म्हणा. मग भगवान जर वदले असतील तर ते कोणीतरी ऐकलेत. मग कोणीतरी ऐकलेत म्हणजे श्रवण केले. श्रवण ज्या गोष्टी केल्या त्याला श्रुती असं म्हणा. बरं, श्रुती आहे, कानामध्ये आहे, पण किती दिवस राहणार ती? मग ती लिहिली पाहिजे. मग स्मरण करून करून लिहिण्याची सुरुवात झाली. याला स्मृती म्हणा. यज्ञवाक्य स्मृती, कण्वांची स्मृती, मनूची स्मृती, अशा अनेक प्रकारच्या स्मृती आपल्याकडे 24 प्रकारच्या जवळपास स्मृती आपल्याला पाहायला सापडत. या स्मृतीनंतर या वेदांच्या 4 संहिता पडल्या. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ऋग म्हणजे तरी काय? ऋग म्हणजे काय? ऋग म्हणजे सत्य. सत्य कोण बोलतो? जो सत्य बोलतो त्याला ऋग वरून ऋषी म्हटलं गेलं. मग ऋषी काय बोलतात? सत्य बोलतात. मग ऋषी जर सत्य बोलत असतील तर ऋषी जे जे महत्वाची वाक्य बोलतात ते ऋषी बोलत असल्यामुळे ते शब्दांना ऋची असे म्हणू लागले. म्हणजे वेदांमध्ये असलेली महत्वाची जी वाक्य आहेत त्याला ऋचा का म्हटलं गेलं? कारण ते ऋषींनी म्हटलं गेलं. मग ऋषी सत्य कधी बोलायचे? ते लहानपणापासून सत्याचा अंगीकार करता 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 म्हातारे व्हायचे, अंगावरचे केस पिकायचे, दाढ्या यायच्या, मिशा वाढायच्या आणि भगवी वस्त्र परिधान केली. ही मंडळी जी जी वाक्य महत्वाची बोलायची त्या वाक्यांना आम्ही ऋचा असं म्हणू लागलो. या अनेक ऋचांना, अनेक चांगल्या चांगल्या वाक्यांना एकत्र करणं त्याला उक्त म्हणतात. या उक्ती एकत्र केल्या की त्याला सुक्ती म्हटलं गेलो. हे सुक्त हे तयार झालं. मग कोणाचं सुक्त? सूर्य सुक्त, पुरुष सुक्त, श्री सुक्त, अग्नि सुक्त, त्या त्या देवांची सुक्त तयार झाली. आता ही सुक्त कशी असतात ऐका. सत्यामध्ये ऋच म्हणजे सत्य, सत्याचा अंगीकार करून त्या देवतेबद्दल सत्य असलेली वाक्य बोलणं. या सत्य असलेल्या वाक्य बोलण्याची जी परंपरा आहे त्याला सुक्त असं म्हणतात. आपल्याकडे सुक्त आहेत ना. पुरुष सुक्त. पुरुष सुक्ताचा अर्थ काय? फार काय कठीण नाही. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. हा ट्रान्सलेशन जर कशाचा असेल तर या पुरुष सुक्ताचा आहे. जगद्गुरु तुकोबारांनी मांडलेला ट्रान्सलेशन आहे ना तो पुरुष सुक्ताचा आहे. म्हणजे अनेक सुक्त. सुक्तामध्ये काय असतं? सत्य असतं. मग सत्य काय असतं? ते जरी वाईट ऐकायला भेटलं ना तरी चालेल, पण ते सत्य आहे. हे सत्य पुढे जाऊन आचार्यांची जेव्हा परंपरा सुरू झाली तेव्हा जगद्गुरु शंकराचार्य परंपरेमध्ये देवाचं सत्य मांडत असताना सुक्त न मांडता ते अष्टकाच्या माध्यमातून मांडू लागेल. काय म्हटले? भोभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमती किशोरकं नमामि चित्तचोरकं नमामि चित्तचोरकं. हे
गो भराव तारकम, ये भवसागरातून तारणारा भवाब्दी कर्ण धारकम, हे यशोमती किशोरकम, एक यशोमतीच्या किशोरा पोरा नमामी चित्त चोरकम, तू चोर आहेस. हे सगळं बोलता बोलता तू चोर आहेत बोलायला विसरले नाही. कोण? शंकराचार्य. जर शंकराचार्य असं बोलतात मग त्यानंतर आणि तुकोबारायला पण चोर चोर तुकोबारे म्हटले चोरच बोललं पाहिजे, पण चोर बोलून जमणार नाही. तर भाषा बदलली. हरिने माझे हरिने चित्त, हे काय सुप्तच आहेत, ती आहेत सुप्तच आहे. ही बाई, लेडीज, मॅडम, हे फक्त शब्द बदलले आहे तेच. ही सुप्त. पण जनाबाई तशा नाही. जनाबाई अजून एक पाऊल पुढे बोलल्या, सुप्त माहित येत ना तुम्हाला, खरं माहित पडलं ना, पकडा ना, धरीला पंढरीचा चोर, डायरेक्ट पकडला. नमामी चित्त चोरकम, हरीने माझे हरीने चित्त, हरणारा चोरणारा जो चोर आहे तो नमामी चित्त चोरतो, माझं चित्त चोरतो ना, मग तो चित्त चोरणार आहेस ना, त्याला मी हृदय बांधून करा. बस हृदय त्याच्या गळ्याला बांधलं, हृदयात धारण केलं, ते चित्त प्रसवण्याकरता ही सगळी सुक्ती आपल्या तुकोबारायांच्या संत महात्म्याच्या चरित्रातल्या परंपरेमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या वाङ्मयामध्ये पाहायला सगळं. काय वेद बघण्याची गरज नाही. आणि म्हणून तुकोबारे बोलू शकतात, वेदा आम्हावरी रुसून गेला, आणि वेदांचा तो अर्थ आम्हाचीच झाला. एवढे मोठे तुकोबार आहे. मी काय बोलतो समजते तुम्ही? असं गप्प बसल्यामुळे कोमात भीमात गेले काय तरी. पनीरच्या भाज्या खाल्लेली तुम्ही माणसं. परमार्थात रोज यायचा, रोज जायचा, रोज चमचमीत खायला भेटतं. बाकी काय स्वर्गात जाऊ का नका जाऊ का नंतर झाला खाऊन तर ह्या याची डोळा याची देई, असं काय ते बघा. ऐका, या बेंच मध्ये या, बेंच करून संहितेमध्ये 4 वेद आले. आता यजुर कशाला बनला, साम कशा करता बनला, साम तर गायना करता. साम आपल्याकडे आहे ना, ते विधान ज्ञानोबारायांच्या आरतीमध्ये आपण सामाचा विचार केलाय ना. कनकाचे तटकरी उभ्या गोपी कानारी नारद तुंबर हो, साम गायन करे आरती ज्ञानराजा. जमलं का? हा काय माझा आणि गाण्याचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. मला ते गायक फार आवडतात जे चाल गायला 35 मिनिटे लावतात आणि कीर्तन करायला फार कमी करतात. लोक गाणे करता येत नाही, ऐकण्याकरता. जर लोक गाणे ऐकायला येत असतील तर हा महिला वर्ग, हा गोंडस महिला वर्ग, म्हणजे बरं वाटेल त्यांना गोंडस बोलल्यावर, हा गोंडस वर्ग महिला वर्ग चाल झाल्यावर आले असते. त्याला कीर्तन किती लेट चालू होऊ दे, ते कीर्तनाची चाल झाल्यावर देतात. का? लोकांना माहित पडलं चालीमध्ये त्याला देत आहे. पण ज्याला त्याचा रंग आहे त्याला, ज्याला ज्या विषयाचा आनंद आहे त्याने हौशा धाव आणि पवल्या धाव, त्याला त्याच्यातला आनंद आहे ना. ज्याला ज्याच्यातला आनंद आहे ना, ज्याचा तो विषय आहे ना, तो ज्याचा तो विषय आहे. बस ऐका, 4 वेद. वेदानंतर वेदांचा अंतिम टप्पा आला, त्याला वेदांत असं म्हटलंय, म्हणजे उपनिषद. वेदांचा अंतिम टप्पा त्याला उपनिषद म्हटलं गेलं. हे वेद समजण्याकरता तुम्हाला त्या वेदाची काही अंग शिकले पाहिजे. त्याला वेदांग असं म्हणतात. त्याच्यामध्ये शिक्षा आहे, निरुक्त आहे, ज्योतिष आहे. ज्योतिष म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, हे 5 अंग असणं म्हणजे ज्योतिष नाही. हे काहीच नाही, हे पंचांगाची अंग झाली. ज्योतिष मध्ये फार वेगवेगळा प्रकार राहतात. ज्योतिष म्हणजे खगोलाचा विचार असतो. भूगोल म्हणजे काय? जमिनीला गोल मानून ज्या सगळ्या घटना आहेत त्या घटनांना भूगोल असं म्हणायचं. पाऊस पडला, महापूर आला, भूकंप आला, भूगोल. गवताळ प्रदेश भूगोल, दरड कोसळली भूगोल, हे सगळं भूगोल जमिनीवर घडतं. खगोल काय? ख म्हणजे आकाश. आकाशाला गोल मानून जे काही मानलं जातं त्याला खगोल म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय? चंद्र, रवी, सूर्य, मंगळ, ही सगळी काही ग्रह आहेत, ते तारे, प्लुटो, तिकडे हेलो, तिकडे तो काय नेपच्यून, तिकडे तो राहू, ही सगळी ते वरचे. या वरच्यांचा प्रभाव खाली असतो, वरच्यांचा प्रभाव खालच्या लोकांवर असतो. इथे भरती ओटी होते ना, म्हणजे ते चंद्राचा प्रभाव आहे आम्हाला मानावा लागेल. इथे ग्रहण लागतं ना, म्हणजे ते राहू केतूचा प्रभाव आपल्याला मानावा लागेल. तुम्ही माना नाही तर नका मानू, तुम्ही वेद परंपरेच्या तुम्हाला ते मानावाच लागेल. तुम्ही काय नाही माना? तुमच्या मान्याला कोण विचारते इथं?
इथं इथं तुमच्या मानाने विचारतोय हे तर शास्त्र प्रमाण आहे आणि शास्त्राची प्रमाणे त्या माध्यमातून चालत असतात. या परंपरेमध्ये वेदांत म्हणजे उपनिषद, मग काय पुढे हीच शिकलं पाहिजे ब्राह्मणिकाच्या आधारे, पुढे अरण्यात जाऊन ऋषीच्या सानिध्यात राहून अरण्यके तयार झाली, मग वेदांत तयार झाले आणि हे सगळं झाल्यानंतर शास्त्र सुरू झाले. शास्त्रामध्ये आपल्याकडे दोन्ही प्रकारचे शास्त्र आपल्याला पाहायला सापडतात. मग जैमिनीचं उत्तर पूर्व मीमांसा असेल, व्यासांचं उत्तर मीमांसा असेल ज्याला ब्रह्मसूत्र म्हटलं गेलं, किंवा सांख्यशास्त्र एक आपल्याला दुसऱ्या अध्यायात श्रीमद भगवद्गीतेच्या पाहायला सापडतं ते असेल. हे सगळं आलं. पुढे गेल्यानंतर पुराण चालू झाली. कशा करता वेदाने काय सांगितलं, सत्यम वद सत्यम परम धीमहि. या गोष्टी शिकण्याकरता आम्हाला उपनिषदामध्ये बसावं लागलं. या गोष्टी शिकण्याकरता नीतिशास्त्र धर्मशास्त्र हे शिकावं लागलं. पण ते शिकल्यानंतर याचा परिणाम नक्की असा होतो की नाही, पुरावा काय तुमच्याकडं, उदाहरण काय, मग अमुक एक राजा होता, त्या राजाने अमुक एक घटना केली आणि त्याचा परिणाम त्याला असं भोगावं लागलं. सहजगत्या का होईना देवाची पूजा केली की फल प्राप्त होतो. तो शिकारीला गेला, झाडावर चढला, बेलाचे पान खाली टाकू लागला, हर हर शिव शिव बोलू लागला, भगवान शिव प्रसन्न झाले. ही पुराणातली काय झाली, त्याला प्रमाण झाली. नाही विश्वास ज्या मानी पाहावे पुराणी. पुराणांना महत्व आहे. श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ. असं आपण ब्राह्मण बाबांनी पाणी हातावर गेल्यानंतर बोलबत राहतो ना, सगळ्या गावाचा मला मिळो असं ते असतं ना काहीतरी मंत्र, ते मला नीट आठवत नाही मिळो तरी मिळवायची तयारी राहता आपली ती सगळी त्याच्यात असतं. ही पुराणांच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा विषय राहिला आपल्याकडे. या पुराणांच्या व्यतिरिक्त असा एक विषय राहिला ज्याच्यात राजे लोकांच्या परंपरा आहेत आणि त्यांच्या परंपरेमध्ये कर्मानुसार धर्मानुसार त्यांनी केलेले आचरण, त्या आचरणाचा काय परिणाम होतो या पाहण्याकरता दोन महाकाव्य आपल्याकडे आली. त्या दोन महाकाव्यामध्ये एक आहे रामायण आणि दुसरं आहे महाभारत. रामायण लिहिलं एका वाल्मिक नावाच्या मुनीनं. गुंड वृत्तीची व्यक्तिमत्व नारदांची भेट झाली. एकदाच भेट झाली हो, एकदाच राम राम बोलला, लगेच सुरू झालं कुंजतम रामे रामेती मधुरम मधुराक्षर मारुहे कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिला. वाल्मिक मुनीने ते लिहिलं. बोलिले वाल्मिक कशाची करीन वर्तुळी दावीन म्हणे नामा. नामदेवराय म्हणतात भगवान परमात्मा असे म्हटले, वाल्मिक जसे बोललेत ना तसंच मी वागेल. हे राम नामाचं स्मरण करणारे वाल्मिकाकडून आपण रामायणाचा विचार केला. द्वीपामध्ये जन्मले म्हणून त्याला द्वैपायन म्हणा. काळ्या रंगाचे होते म्हणून कृष्ण म्हणा. कृष्ण काळ्या रंगाचे, द्वैपायन द्वीपामध्ये जन्मले म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन म्हणा. विशाल बुद्धीचे म्हणून त्यांना व्यास म्हणा. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. वेद व्यास म्हणा, कारण त्याने वेदाचे वेगवेगळे खंड पाडले म्हणून त्यांना वेद व्यास म्हणा. त्या व्यासांनी कुरुवंशाची एक मोठी परंपरा आपल्याला मानून दिली, त्याला महाभारत असं म्हणा. ही दोन महापुराण आपल्याकडे आपल्याला महाकाव्य आपल्याला पाहायला सापडतात. दोन्ही गाता येतात, काव्य म्हणून गाता येतं. अजून अन्य गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला अर्श काव्य आहेत का, वीर काव्य आहेत का, अनेक प्रकार त्याच्यात मांडता येतील आपल्याला. त्याच्यातली ही काव्य मांडत असताना रामायणाची काव्य अनुष्टुप नावाच्या छंदाने सुरू झाली. पहिलं वाक्य पण सगळी रामायण काय अनुष्टुप छंदाने गायला गेला नाही. वेगवेगळ्या प्रकारचे छंद आहेत आपल्याकडे. आहे छंदासी यस्य पर्णानी यस्सं वेदस्य वेदविद. हा छंद जो आहे ना हा वेदांगाचा एक अंग आहे. जसं निरुक्त, जसं ज्योतिष आपण ऐकून आलो, तसं छंद हा त्याचा एक अंग आहे. या छंदामध्ये हा अनुष्टुप नावाचा छंद आहे. त्याची वेगवेगळे अक्षर असते. 22 अक्षर असल्यावर काय कोणता छंद, 24 असल्यावर कोणता, 26 असल्यावर कोणता. ते जसं आपल्याकडे अक्षर गणवृत्त, मात्रा वृत्त असतं ना, असं मस जसं ततज्ञ मंदारमाला आपल्याकडे असतात. मराठीच्या पुस्तकात चला म्हणजे तुम्हाला 9वी 10वीला ते शिकता येईल. ऐका, अशी जी काही ती रचना मांडली आणि त्या अनुष्टुप छंदाच्या माध्यमातून त्याने रामायणाची सुरुवात केली. अवधो राम तपोवनादि गमनम हत्वा मृग कांचनम वैदेहर्णम जटायुवर्णम सुग्रीव संभाषणम वाली निर्दनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पच्छन रावण कुंभकर्ण हननम यतद्विरामायणम. असं रामायणात एका श्लोकामध्ये विचार एका विद्वानाने केलेला आपल्याला पाहायला सापडतं. या रामायणामध्ये 7 अंग आहेत.
7 कांड म्हणतो आपण त्याला. जसे धडे, प्रकरण, लेक्चर, चॅप्टर्स, तशी त्याच्यातली ती कांड आहेत. या 7 कांडात पहिलं कांड आहे बालकांड, मग अयोध्याकांड, अरण्यकांड, मग त्या किष्किंधा नावाच्या कांडामध्ये 4थ्या कांडाला गेलो. मग सुंदरकांड चालू झालं, मग लंकाकांड म्हणजे लढाई मारामारी, आणि मग उत्तरकांड. 7 कांडांचा विचार मांडलाय. मग या 7 कांडाच्या विचारामध्ये जेव्हा सुंदरकांड चालू झालं तेव्हा मारुतीरायांची एंट्री झाली. मग जर मारुतीराया तुमची एंट्री एवढ्या उशिरा होते वेदांपासून, आणि तरी तुम्हाला आम्ही भक्तीच्या मार्गाने का शरणागती पत्करावी, पत्करायला जे चालले ते तुकोबाला एवढ्या उंचीचे असताना तेव्हा एवढ्या उंचीचे तुकोबाराय असताना तुम्हाला आम्ही का शरणागती पत्करावी. तुकोबाराय त्याच्यासाठी नम्रतेने काही विधान आपल्या समोर म्हणतात. परंपरा आहे का. चला जराशी मागे चला. कुठे मागे चला. ब्रह्मदेव प्रकटले आणि ब्रह्मदेवाने आपल्याला हे वेदांचं ज्ञान कोणाला तरी दिलं पाहिजे म्हणून काही मुलांना जन्माला घातले. बरीच मुलं झाली त्या ब्रह्मदेवाला. काही मानलेली पण झाली, मानसपुत्र. काही मनातून तयार झाली, कोणी कानातून तयार झाला, कोणी डोळ्यातून तयार झाला. झाले ब्रह्मदेवाला तयार करता आले. मनु शतरूपा तयार झाली. मोठी परंपरा आपल्याकडे तयारच झाली. मग उत्तमपाद राजा असेल, त्याचा तो भाऊ असेल, मग त्याच्या ते 3 बहिणी असतील, आकुती, प्रसूती, देवहूती. मग देवहूतीची मोठी परंपरा दत्त परमात्मेपर्यंत. या सगळ्या गोष्टी आपल्याला भागवताच्या माध्यमातून पाहता येतील. झालं काय, मरीची नावाची एक ऋषी जन्माला आले. मरीची. या मरीचीला पुत्र झाला कश्यप. या कश्यपाच्या 13 राण्या होत्या. त्याची ती जी दिती होती ना, तिला जेवढी मुलं झाली त्याला दैत्य असं म्हणा. त्याच्यानंतर जी धनु होती, ते धनुला जेवढी मुलं झाली त्याला दानव असं म्हणा. राक्षस कोणाला झाले, राक्षस कोणाला होता, राक्षस कोणाला म्हणायचं, ख्या प्या मजा करा. लग्नाला नाही जायचा, हातच हल्दीला जायचा, खायचा प्यायचा नाही. त्याला काय पडले, नवरा मारो. लगेच नाही नवरी मारतो, लग्न नाही झालं ना अजून, कुठे चालली नवरी मारू. ऐका ऐका, खा प्या मजा करा. त्याला काय काय खावाम पिवाम बस तेच चालले त्याचं राक्षस. आणि पण अदिती जी आहे, त्या अदितीला जो मुलगा झाला त्याचं नाव आदित्य. काय आदित्य, आदित्य म्हणजे सूर्यनारायण. या आदित्याला विवस्वानाला पुढे जाऊन वैवस्वत म्हणून नावाचा मुलगा जन्माला आला. श्राद्धदेव म्हणू. या श्राद्धदेव म्हणूच्या घराण्यामध्ये एक राजा जन्माला आला. त्याचं नाव आहे विश्वाकू. पहिला मुलगा आहे. त्याला 10 भाऊ आहेत. एकूण 10 जण आहेत ती. त्याच्यातला एक भाऊ नाही का, तो शर्यतीची ती मुलगी सुकन्या. पुढे जाऊन ती वनात गेल्या. काळी टोचत असताना त्या वारुळामध्ये राहिलेल्या चवनांचे डोळे फुटले, आणि चवनाचे डोळे आणल्याबरोबर तो तरुण झाला. तरुण झाल्यानंतर मग लोकांनी नाव दिलं दाबर चवनप्रास. तो चवन तिथला आहे. तो हे ध्यानात ठेव. मध्ये मध्ये जाहिरात लागते ना तुम्हाला. मॅगेस्थेनिस ग्रीकांचा तत्ववेत्ता. त्याने चंद्रगुप्त मौर्याच्या जीवनावर चरित्र लिहिलं. त्या ग्रंथाला त्यांनी नाव दिलं इंडिका. आता आमची लोक ते ग्रंथाला घेऊन चालतात, इंडिका इंडिगो. ही नावं जेव्हा येतात ना, त्याला काहीतरी परंपरा असते. कुठलाही नाव कुठे दिलं जात नसतं. जसं हनुमान कोणाचं नाव नसतं. आज चोपदार नसला तरी तुम्ही मला घाबराल, कारण एक हनुमान आतमध्ये परमनंट. काय झालं, या श्राद्धदेव म्हणूच्या घराण्यामध्ये तो राजा जन्माला आला, आणि त्याला झाली 3 मुलं. एक आहे विकुक्षी, नेमी आणि दंडक. दंडक जिथे गाडला गेला त्याला म्हणा दंडकारण्य. त्याला शाप दिला. तो त्या मुलीच्या नादी पडला, त्याला दिला शाप. नेमीच्या शर्येचं मंथन झालं. मंथनातून एक मुलगा जन्माला आला. जन्मला म्हणून त्याला नाव दिलं जनक. ते जनकपुरीमध्ये आला, जिथे सीताबाई सापडली गेली, क्षिप्रा नदीच्या तीरावर. आणि पहिला मुलगा आहे शशाद म्हणजे विकुक्षी. याच्या घरामध्ये मोठे राजे जन्माला आले. या घराला तत्वज्ञान शिकवण्याकरता साक्षात वशिष्ठ मुनी अवतरला आहे. वशिष्ठ मुनी त्यांना सदैव ज्ञान दिलं. मग या घरात कोण कोण आलं, स्वप्नामध्ये अयोध्या नावाची नगरी दान करणारा राजा जन्माला आला, हरिश्चंद्र. तारा राणी, त्याचा मुलगा मग तो रोहिदास. त्या वडिलांना आपल्या काकांची आता राख झाली आहे म्हणून सगळ्याचा मुलगा असमंजस, अंशुमान, दिलीप, भगीरथ एवढ्यांनी मदत केली, प्रयत्न केले आणि गंगा खाली उतरून आणली. हा अंबरीश जो आहे तुकोबारायांचा अवतार, तो यांच्याच घरातला. यांच्या घराण्यामध्ये युवानश्व नावाचा राजा जन्माला आला. युवानश्व नावाच्या राजाच्या पोटामध्ये मुलगा जन्माला आला. मुलगा होण्याचं औषध ठेवलं होतं, तोच प्यायला, त्यालाच गर्भ राहिला.
पत्नीला द्यायला पाहिजे होतं, तोच चुकून प्यायला, त्याला गर्भ राहिला, पोट फाडलं गेलं, मुलगा जन्माला आला, मुलाला कोण पोट भरेल, त्याला पाणी कोण पाजलं, त्याला दूध कोण पाजलं. स्वर्गातला इंद्र खाली उतरला, आपली करंगडी त्याच्या तोंडामध्ये दिली. तो म्हटला माधाता, मी धारण पोषण करी. माधाता म्हटल्यामुळे त्या मुलाचं नाव पडलं मानधाता. आता हा जो मानधाता आहे ना, ही मानधाताची परंपरा हीच आहे. ही रघुवंशाची परंपरा पुढे जाता जाता तो खटवांग नावाचा राजा जन्माला आला. अजून एक दिलीप नावाचा राजा आला. दिलीप म्हणजेच खटवांग आणि खटवांग म्हणजे दिलीप, असे तीन दिलीप आपल्याला या रघुवंशामध्ये पाहायला सापडतात. हे सगळे राजे जन्माला येता येता एक राजा जन्माला आला अजून, त्याचं नाव आहे दिलीप. हा जो दिलीप आहे याला मूल होत नाही, गायीचा शाप लागला म्हणून आता त्याला मुलाची प्राप्ती करण्याकरता गायीची सेवा केली. गायीचं दूध आलं, ते दूध त्यानं आपल्या राणीला सुदक्षिणेला पाजलं. सुदक्षिणेने ते प्यायली आणि मग तिला एक पुत्र जन्माला आला, ज्या पुत्राचं नाव ठेवलं रघु. आतापर्यंतची जी परंपरा आम्ही ऐकून आलो ना इक्ष्वाकू वंशाची, ती खऱ्या अर्थाने सूर्यवंशाची, पुढे जाऊन इक्ष्वाकू वंशाची, पुढे जाऊन ती रघुवंशाची. आणि रघुवंशाची परंपरेला खऱ्या अर्थाने तुळशीदासांनी आकार देताना एक वाक्य म्हटलं गेले. तुळशीदासजी म्हणतात आमच्या घराण्याची अशी परंपरा प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही या शब्दाला बाधा आणू देणार नाही. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई परी वचन न जाई. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. अजून माझी थोडीशी वर्ष जिवंत आहेत, मी शिकेल, काही घाबरायचं नाही. या परंपरेमध्ये रघु जन्माला आला. रघुच्या नंतर अजय नावाचा राजा जन्माला आला. ही फक्त स्टोरी चालू आहे का, हे सगळं तुम्हाला दरवर्षी आता ऐकता येणार. याची फक्त प्रस्तावना ज्ञानेश्वर भाऊ चालू आहे. म्हणजे पुस्तकात पुढे हे धडे असणार आहेत. या अशाच घटना रामायणामध्ये मारुतीला इतके उच्च दर्जाचे का. आता एवढ्या मोठ्या परंपरा, सूर्यनारायणाच्या परंपरा, ज्यांचे गुरुजी सूर्यनारायण आहेत त्यांच्या घरांची तुम्ही मंडळी, आणि तुम्ही तरी तिथे त्याला शरणागती पत्करता आहे का. कारण आपल्याला ऐकता येईल. या रघुला एक मुलगा झाला, त्याचं नाव अजय. अजयची पत्नी इंदुमती. दोघं फिरत होते बगीच्यामध्ये, आणि बगीच्यामध्ये चालताना वरून नारद मुनी चालले होते. नारायण नारायण सुरू होतं. विण्याला असलेली स्वर्गातली पुष्प मालिका तुटली आणि विण्याची मालिका तुटून खाली बरोबर तिच्या अंगावर पडली. इंदुमती मातेच्या अंगावर ती पुष्प मालिका पडल्याबरोबर ती मरण पावली. मग राजा रडायला लागला, माझी बायको मेली. का मेली सांगा गुरुजी, तुम्हाला विचारून लग्न केलं होतं, तुम्ही सांगितलं हा मुहूर्त, या मुहूर्तावर लग्न केलं पाहिजे, मी केलं. कशी बायको मेली, माझी बायको भरून द्या, म्हणजे जिवंत करून द्या, असं बोललं पाहिजे ब्राह्मणाला. हा, त्यांनी बोललं आणि म्हणलं आता ती जिवंत होणार नाही. म्हणजे मागची ती अप्सरा सुदैवाने तुला भेटली होती, शापास्तवी ती आली होती. शापमुक्त होताना उशाप देण्याची परंपरा आपल्याकडे असल्या कारणानं तिला असं सांगण्यात आलं होतं, स्वर्गातली पुष्पमालिका जर तुझ्या डोळ्यांनी दिसली की तू त्या योनीतून मुक्त होशील. आता ती मला मुलं कुठे आहेत, अयोध्या राणीला राजा पाहिजे, काय करू, काही करू नको, यज्ञ कर. आणि यज्ञाला सुरुवात झाली. यज्ञाचा शेवटचा टप्पा कधी, म्हणजे 10 दिवसांचा यज्ञ होणार. बरं, 10 दिवसाचा यज्ञ समोर बसलाय राजा. पहिल्याच दिवशी सोन्याचा रथ यज्ञातून बाहेर पडला. राजाला वाटलं सोन्याचा रथ आहे चांगलं. इतक्या स्वर्गातला राजा वरून पाहत होता. इंद्र खाली उतरला. हे राजे, देणारे सोन्याचा रथ जा घेऊन. दुसऱ्या दिवशी दुसरा सोन्याचा रथ परत तो मागायला. देणारे रथ जा घेऊन. 8 दिवस झाले, रोज सोन्याचा रथ का मागत असेल. 9व्या दिवशी उतरला. हे देणारे सोन्याचा रथ नाही देणार, तुला 8 दिले, आता कशा सोन्याचा रथ तुझ्याकडे कमी आहे का स्वर्गामध्ये. ते म्हटलं काय नाही, आमच्याकडे सोनार ना बरोबर नाही, तो 85% देतो स्वर्गातला. हो असं म्हणजे आता काय करायचं, म्हणजे काय नाही येते तो नाही देणार. काय देणार नाही. तुमच्या घराण्यामध्ये स्वप्नामध्ये अयोध्या नगरी दान करणारे राजे झाले, विसरला का. हो, आमच्या घराची परंपरा दिली पाहिजे, जा रथ घेऊन जा. मग राजा अजयने विचारलं, काय हो ब्राह्मण बाबा, हो ऋषींनी, तुम्ही इथे 10 दिवसाचा यज्ञ करताय, मला मुलगा पाहिजे, सोन्याचा रथ नको, तुम्ही कशाला नाही करता, मला मुलगा द्या ना. अहो राजे,
तुम्हाला मुलगा पाहिजे आणि आमचे ते प्रयत्नही आहेत. रोज प्रत्येक रथामध्ये एक एक मुलगा असतो. समोर तुम्ही बसल्यामुळे तुम्हाला तो दिसत नाही. स्वर्गातला इंद्र वरून पाहतो त्याला ते दिसतं. प्रत्येक रथातला मुलगा रथासहित तो घेऊन जातो. इंद्रराजाला तुमच्या सोन्याची काय कमी स्वर्गामध्ये? त्याला गरज आहे तुमच्या त्या मुलाची आणि तो मुलगा म्हणून त्याला तो घेऊन जात आहे. आणि म्हणून तुम्हाला आता शेवटचा उद्याचा दिवस आहे. उद्याच्या दिवशी येणारा रथ, या रथातला मुलगा तुम्ही घेतला नाही तर तुम्हाला मूल प्राप्त होणार नाही. अरे राजा सकाळी उठले, स्नान झाले, यज्ञासनावर बसले, यज्ञाचा रथ दिसू लागला. रथ बाहेर आल्यावर इंद्रराजा नेहमीप्रमाणे राजे उद्यापासून मी येणार नाही, आज एकदा रथ दे. म्हणजे नाही देणार, तू फसवतोस मला. आणि देणार आहे नाही, तू फसवतो. उगाच का राजा बनलोय? फसवले उलेच. हा, मी फसवला तर फसवला, मी राजा आहे. नाही देणार, पण ठीक आहे, आमची परंपरा म्हणून मागतो ना, तू रथ दिलं, पण रथ देतो, रथातला मुलगा नाही. त्या 10व्या रथामध्ये मुलगा भेटला. 10वा म्हणजे रथामध्ये मुलगा भेटल्यामुळे त्या मुलाचं नाव ठेवलं दशरथ विठ्ठल. आता हा दशरथ नावाचा राजा इथे अवताराला आल्यानंतर त्याला 3 राण्या, 350 राण्या, 700 राण्या अशी अनेक प्रकारची विधान आपल्याला रामायणाच्या माध्यमातून पाहायला सापडतात. शतकोटी प्रविस्तरम या न्यायाने ते पाहायला सापडतात. कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता यांना मूल नाही म्हणून तेव्हा यज्ञ झालं. यज्ञाची देवता प्रसन्न झाली. यज्ञाची देवता प्रसन्न झाल्यानंतर पायस आणलं गेलं, तिघींना वाटण्यात आलं. पण जिला पहिलं यावं असं वाटत होतं, जिला पहिलं मिळावं असं वाटत होतं, ती जरा नाराज झाली. मला उशिरा भेटला, मी रागात आहे. ती रागात आहे ना, तोपर्यंत एक घार आली आणि त्या घारीने तिच्या हातावर पिंड घेतला. पण तिने केलं की किशात घालायचे, ठेवायचा नाही, म्हणजे प्रसाद हो. तो घारीचं पिंड घालीन दिला. आणि तिकडे मारुतीराया अवताराला यावे म्हणून नाही, भगवान शिवच यावे अवताराला, याकरता अंजनी माता तपश्चर्या करते. गौतम कन्या अंजनी माता, अहिल्या माता, गौतमांची कन्या अहिल्या माता, असं पुराणांमध्ये एका ठिकाणी माझ्या वाचनामध्ये आलं. कोण अहिल्या माता? शिला होती, मनुष्य झाली. कोण गौतम? ज्यानं या ब्रह्मगिरी पर्वतावर गंगा आणली आणि गंगेचं द्वार तयार झालं. कोण गौतम? का गौतम नाव पडलं? गौ म्हणजे गाय, तम म्हणजे पाप. गायीला मारण्याचं पाप लागल्यामुळं त्याचं नाव गौतम पडलं. त्याला अक्षपाद गौतम पण म्हणा. त्याच्या पायाला अक्ष म्हणजे डोळा आला आणि डोळ्यातून तो पायातून त्याला सर्व दिसायचं म्हणून त्याला अक्षपाद गौतम म्हणतात. त्याला स्नानाकरता गंगा पाहिजे होती, हा तो गौतम. गौतमाला स्नानाला गंगा भेटली नाही म्हणून गंगा प्रकट झाली. ती पुन्हा वाहू लागली, त्याने कुश टाकल्यामुळे ती आवर्तीत झाली म्हणून कुशावर्त नावाचं तीर्थ पडलं. मग गायीचं पाप धुण्याकरता त्यानं गायीचं वधाचं पाप हरण होण्याकरता नाशिकला गेला. नाशिकच्या गंगेमध्ये स्नान केलं आणि मग त्या गौतम पदातून तो बाजूला झाला. गायीच्या वधाचं पाप हरण करणारी ही नदी असल्यामुळे त्या नदीचं नाव पडलं गोवधारी गोदावरी. इथपर्यंत ती विधान आपल्याला पाहायला सापडतात. त्या गौतमांची कन्या अंजनी माता अशी तपश्चर्या करत असताना तिच्या हातावर ते पिंड सापडलं गेलं आणि ते पिंड तिने प्राशन केलं, खाल्लं. त्याचा परिणाम शेवटच्या चरणामध्ये मारुतीराया तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे
तुका म्हणे रुद्रा करताच हे सगळं चाललं होतं. रुद्र माझ्या पोटी यावा यासाठी चाललं होतं. कोणाच्या? अंजनीची कुमारा. त्या अंजनीची कुमारा आम्ही तुम्हाला शरणागती पत्करतो असा एक विचार आपला सध्या चालू आहे. ऐका, 55 मिनिटं आपल्या हातात आहे. मी तुम्हाला वेळेवेळी आठवण देईन म्हणजे माणसाला बरं वाटतं. शेवटच्या 3 ओव्हर राहिल्या, शेवटच्या 4 ओव्हर राहिल्या म्हणजे त्याला कधी बरं वाटतं ना. असं आहे. या सांगायच्या पद्धतीत बरोबर आहे. शेवटची वेळ राहिली ते नाही कधी बाई येते आणि तुमचा बॅलन्स खपणार नाही तर तुम्ही खपाल, म्हणजे तुमचा बोलणं खपल. असं तुमच्याकडे पैसे संपले ना, एकदा मोबाईलचे पैसे संपले मग तुम्ही बाप्याला फोन लावला तरी बाईच बोला पैसे टाक ना मग बोल. असंच असतं ना. ट्रान्सलेशन सांगितलं हो तुम्हाला. आपलं काय दुखणं माहिती, आपल्याला कीर्तनात नुसतं हसायला पाहिजे. आपल्याला तसं काही देवाशी काही पडलेलं नाही. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही आता मला पुढल्या वर्षी नाही बोलणार असं पण होईल, पण भाऊ दे. आपल्याला काही देवाशी तसं काही पडले असं काही वाटत नाही मला. कोणी नामस्मरण करायला तयार नाही, कोणी नीट हरिपाठ करायला तयार नाही. देव तो मिरवायला तयार आहे. ज्याच्या अंगात कोट आहे शॉलबिल टाकून देतो त्याला विचार ज्ञानदेवाप्रमाणे ते म्हणजे ते माहित नाही मला, त्याला त्याची काही घेणं देणं नाही. आणि किती मोठी संप्रदायाची परंपरा आहे आपली. इथं माणसं उपाशी राहून मरतील, वारकरी माणसं उपाशी राहून नाही मरणार, मेली तर खाऊन खाऊन मरतील. वेगवेगळे पदार्थ रोजच वेगवेगळा पदार्थ आहे. आणि देणारी माणसं काही मालकारी असतं असे नाही. त्यांची इतकी श्रद्धा असते आपल्या लोकांवर की याही नुसता आशीर्वाद दिला तर आपलं कल्याण होईल. मग ते आशीर्वाद देण्यापुरता तरी आपण कल्याण तालुक्याचं काम करावं ना, आपण काम केलं पाहिजे. धर्मशाला उभ्या राहिल्या, जीन्स पॅन्टची गाणी काय काम आहे पोराचं आहे, त्यांचं काम आहे ना. जीन्स पॅन्टी ते फाटलेली पॅन्टी घालून फिरतं नाही पोरं. या बाया 4 साड्या घेतील आपल्या सप्त्यानं विकत. शेवटच्या दिवशी जेवण वाढतात आणि ते काय त्याचा रस उडतो का भात उडतो बघत नाही. की त्याग या लोकांचा ते कोणाकडे प्रमोद बघून, फक्त आपल्याकडून बघून की नाही आमच्या गावचा प्रमोद, आमच्या गावची ही माणसं. म्हणजे प्रमोदचं एकट्याच नाव आठवलं हा, नाही तर पण तिथून दुखणं चालू व्हायचा. असं ही जी माणसं आपल्यासाठी करतात ही सामान्य गोष्ट नाही ना. आता गाव स्वच्छ केलं होतं, रांगोळ्या काढण्याचं सत्याच्या निमित्तानं लोकांना न सांगता कोणी आपापल्या परीने काही पैसे पाहिजेत, काय तांदूळ पाहिजेत, काय देतं. हे काही ते आपल्याकडे बघून न देत, ते हनुमानकडे बघून देतात. तिकडे हात केला मागे हनुमान. हे बघा ना, किती त्या लोकांचा या गोष्टीसाठी त्याग असताना त्याची समोरचे जर आपण आदर्श बरबटलेले असू तर इथे काय नाही होणार ना. इथे काय नाही. तिथे सावळाराम महाराजांसमोर आपल्याला उभे करते ना. सावळाराम महाराज म्हणजे याला लातल म्हणजे समजलं ना, कानफट जर असं याला कोण सांगत, आपला आधारस्तंभ आपले सावळाराम महाराज, आपले शंकर महाराज सांगतील ह्यो माणूस सत्यात होता पण गडबडी होता. ते त्याची सीसीटीव्ही बंद नसतात. तिकडची आदेश आहे का तिकडे चोरीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद. आणि ज्या फाईलमध्ये सगळ्या केस दडल्यात त्याच कपाटाला आग लागेल आणि सगळ्या कपाटाच्या फाईल नाही जळणार. खालची पण जळत नाही, वरची पण जळत नाही. अग्नी देवता इतकी प्रामाणिक असते ना या देशामध्ये, अख्खी फाईल पण जळत नाही. ज्या फाईलवर त्याचं नाव आहे तोच कागद जळतो. किती प्रामाणिक आहे अग्निदेवता आहे. नमो किती या देशामध्ये घटना आहे. हे समजून घ्या. परमार्थ आपल्या काय आदर्श राहणार या पोरांसमोर.
ते पोरांसमोर काय आदर्श नाही, आपला आदर्श असला पाहिजे. आणि जोपर्यंत तो येत नाही ना तोपर्यंत आपण केलेले सप्ते पण नुसते फेऱ्या, वर्षे 48, वर्षे 49, 50वा जोरात म्हणजे हिशोब द्यायचा. खर्च झाला, इतर खर्च 13,000, इतर खर्च झाडूचा पैसे लावले, तुम्ही मंडपाचे पैसे लावले, रंग लावाचे पैसे लावले, शेवटच्या दिवशी पत्रावळी शिल्लक राहिल्या नव्हत्या म्हणून एक बॉक्स पत्रावळी आणल्या, ते पण पैसे लावले. तरी पण त्याचं एक वाक्य असतं, इतर खर्च कुठला. हे ऐकायला या गोष्टी आहेत की नाही असतील तरी देखील वारकरी नसलेली लोक आपल्याला मदत करत असतील तर आपण त्यांच्या मदतीचा स्वीकार केला पाहिजे, मनातून केला पाहिजे. मी माझी मतं मानतो, चुकीची असतील, तुमच्या दृष्टीने ती चुकीची असतील, पण हनुमानच्या दृष्टीने नाही. हे रामदूत आहे, ध्यानात ठेवा. म्हणून भक्ती माणसाने आम्हाला चालायचा आहे, सोपा आहे, केला तर गडबड करायला लागेल तो सुलावरची पोळी आहे. आता हा मुद्दा पुढील काही वर्षानंतर संपणार आहे. एकच अभंग चालेल ना दरवर्षी, चालेल ना. म्हणजे त्याचे 2 फायदे, मोबाईल काढून बघायला नको कुठला अभंग चालू. गायकांनी पण आपल्याकडे हरिभाऊ दादा अशी गायक आहेत, आपल्याला बाहेरचे गायक आणण्याची गरज राहिली नाही. आपले गायक उत्तम प्रकारचे गातात. आपले आता वाजवणारे हे तुकारामचा अख्खा ग्रुप तिथे मलंगडाचे सप्ते किती आपले वाजवणारे बाहेरचे लोक असे ढोलतात. बाकी ते तालमनी प्रतापजी यांना ते कीर्तनकार बोलले की गजशंपा ऐकलं असतं बरं झालं असतं. ते बोलले वाजवीन, आणि वाजवणं हो आपली माणसं आहेत नाही, आपल्या समाजाची आपल्या घरची माणसं आहेत आणि त्यांच्या आपण आहोत, त्यांच्या सातबाऱ्याचे आपण आहोत. आपल्याकडे बघून हे लोक जर विश्वास ठेवत असतील तर आपण तो आदर्श धरला पाहिजे. सत्याचा आउटपुट काय, आपल्या सत्याचा आउटपुट काय तो असला पाहिजे की माणूस मी एक एक जोडत जाईल आणि तो जोडला जात नसेल तर मग काय भक्ती आणि काय भक्ती पण सोपा. समुद्र उल्लंघन पार करून गेलो म्हणून शरणागती पत्करतो. आता हा संसार सागर तुम्ही तरुण गेलात मारुतीला या म्हणून मी तुमची शरणागती पत्करतो. अनेक कारण आपल्याला या दुरुक्तीच्या माध्यमातून देता येतील की तुकोबा का त्यांना वारंवार शरण जायला तयार आहेत, का शरण जातात. अहो काय शरण जाऊ नये, कारण तुम्ही साक्षात भगवान शिवच आहात, रुद्र आहात ना, तुम्ही शिव आहात आणि आम्ही हरी आणि हरामध्ये कुठला भेद मानत नाही म्हणून आम्ही तुम्हाला शरणागती पत्करतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाने शरणागती पत्करतो. शरण शरण
रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. तुकोबर आहे तुम्ही हे बोलताना रामदूता तर रामदूत अतुलित बलधामा बल आहे म्हणून तुम्ही शूर आहात. अंजनी पुत्र अंजनी असा पुत्र असा तर तुका म्हणे रुद्र अंजनीचे पुत्र विठ्ठल. जी मत तुकोबारांनी मान्यतेला प्राप्त आहेत ती शंकराचार्यांना मान्य आहेत. शंकराचार्यांना मान्य ती ज्ञानोबारांना मान्य तीच मान्यतेची विधानं अगोदरच्या सगळ्या ऋषीमुनींना मान्य आहेत. त्यांच्यामध्ये एक वाक्यता आहे. त्याचं कारण काय आहे? ती सत्य आहेत म्हणजे ती ऋग आहेत म्हणजे ती ऋच आहेत. दूध कोणाला म्हणायचं? इकडचा निरोप तिकडं नाही तर तिकडचा निरोप इकडं आणत नाही. तो नुसता निरोप नेत नाही. त्यांचे काय कमीपणा आहे, आपल्यात काय उणीव आहे, काय पुढे जाता येईल, कसं जिंकता येईल सगळ्याचा अभ्यास असतो रामायणामध्ये. रामरायानं बाण काढला आणि मारला बाण. मारला रामाचा बाण सुटल्याबरोबर त्या रावणाची मान तुटली. मान तुटल्यानंतर एक मान खाली पडली की लगेच दुसरी हसायला लागलो तो. हसायला लागलो परत दुसरे बाण मारलं दुसरी मान तुटली. अशी बाण मारता मारता विवेक्षम भाऊ आले. रामभाऊ म्हणे काय हे जमणार नाही. म्हणे काय तिकडे म्हणे मानांचा मुंडी ना त्याच्या मुंडी त्याच्या खूप आहेत म्हणे त्या तुटून तो मरणार नाही. त्याने भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरता असे माना कापल्यात, शिरकमल कापल्यात, ते काही मरणारे नाहीत म्हणे. मग कसं काय मरेल? एक उपाय आहे म्हणे. ब्रह्मदेवाकडे त्याने जेव्हा वर मागितला की मी अमर झालो पाहिजे तेव्हा ब्रह्मदेव म्हटले तो काही मरशील, अमर काय होणार नाही. अमर होऊ असा एकही उपाय माझ्याकडे नाही कारण मीच 2 परार्ध वर्ष झाली की मरणार आहे. माझंच काही भरोसा नाही. तू काय तुला काय देऊ सांग. हे माझीच आवडी ना झालं तर तुम्हाला कुठले आव्हान द्यावं? या वयशीर सगळ्या बाया असल्या का म्हणजे त्या आव्हाने केल्या. अलीकडच्या पोरी विचारत त्यांना जागा किती आहे? बाय तुला मूठ कशाला बोलत ते माहित आहे का? सूर कशाला बोलत तो माहित आहे का तुला? तुला पर्या माहित आहे का? नाही मग एकाला काम आहे तुला काम कर. माधवजी महाराज इतकी अडचण आहे. मुलगी शिकलेली पाहिजे, मुलगा शिकलेला पाहिजे, चांगली शिकलेली पोरं आहेत आणि तुम्हाला झालेली मुलं तुम्ही इंग्लिश मिडियम मध्ये टाका का मराठी मिडियम टाका त्यांनी क्लासला घेऊन जाता म्हणजे किती बावलट पण आहे. तुमच्या पोरांना कधी शिकवाल तुम्ही? माझी 3 मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकल्यात. मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलोय. मी 5 विषयात MA आहे, मी BEd आहे, मला ज्योतिष कळतंय, वास्तू कळतंय. तुम्हाला माहिती आहे तुम्ही दरवर्षी तर मी उमेश महाराजांनी केला माझ्या कथा वाजवायला असतात मला नाही. कीर्तनकारांना पैसे कमी असतील तर 2 पैसे द्या, कोणाकोणाला द्यावं नका चालेल, पण एक 2-3 फॅन लावत चला. या बाया मेकअप करून आल्यात त्याचा ओरिजिनल कलर दिसल.
समजून घ्या. नाही तर असं फॅन आणा, घरातून आणत चला फॅन, म्हणजे हवा लागेल तुम्हाला. फॅन तुटल याची भीती वाटत आहे, फॅन सगळं ठेवा, म्हणजे तरी चालेल, काहीतरी करा. आई तर मग चला हवा येऊ द्या, थोडस येऊ दे. हे कीर्तनकारांचा त्यांनी सांगितलं लगेच फॅन आला, पण ते इथं होतो पर्यंत काय एकदा ते संपू दे, पोचला का पोचला असं. रावण म्हणतो मला मरू नये असं काही उपाय मला काय तुला म्हणजे मी बाण देतो, बाण तो बाण घे, तो बाण तुझ्या बिंबीत लागला तरच मरशील, कोणी कोणी मारी ते नाही सांगणार तुझा. त्यानं आता ठेवायचं कुठं, लोकांना माहित नसलं पाहिजे. रावण एकटाच आला घरी, ठेवायचं तिथे ठेवलं. बिभीषण दादाने सांगितलं की रामाला महाराजी, ओ बाबा, ओ रघुराया ऐका ना, म्हणजे काय त्याच्या बिंबीमध्ये बाण लागला की तो लगेच रामरायाने बाण काढणार, हे तुमच्या बाणाने नाही म्हणणार, त्याला ब्रह्मदेवाने बाण दिलाय. मग आता काय करायचं, बाण कुठे आहे ते म्हटलं मला माहिती नाही. तुम्हाला माहिती नाही, मग बाणाने मला हे कसं माहित पडलं, मी लांबून लांबून चर्चा ऐकली. बरं मग आता काय करायचं, बाण कुठं सापडेल, म्हणे वहिनीला माहित असेल. रामरायाने असं बघितलं, कुठल्या वहिनीला सांगा ती, का 80,000 बायका त्याला, कुठली वहिनी शोधायची ना. आणि मग ते म्हटलं ना, त्याची एक सगळ्यात आवडती राणी, जिचं नाव आहे मंदोदरी, मंद उदराची. जिचा एक मुलगा होता अक्षय कुमार. जेव्हा मारुतीला या अशोक वाटिकेत गेले आणि झाडं अशी हलून फळं खाऊ लागले ना, तेव्हा तो अक्षय कुमार समोर आला होता. अक्षय कुमारच्या छातीत लात मारल्याबरोबर त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडला. क्या चीज बडी मस्त मस्त अक्षय कुमार, तो खाली पडला तिथं असा. आणि मग चिडून उठलेले त्याचे बंधू इंद्रजित, हा रावणाचा मुलगा तो इंद्रजित आहे ना, तो पण तिचाच मुलगा आहे, मंदोदरीचा. मै नावाच्या दानवाची फार परम. चला बाजूला, चला रावणाकडे चला, जरासं सांगतो रावण काय ते. हे सगळं स्टेप बाय स्टेप आहे ना दरवर्षी माधवजी महाराज. सुकेश नावाचा एक दैत्य आहे, तसा तो राक्षस आहे. तो दैत्य पण नाही ना दानव पण नाही, आपण परंपरा ऐकली. त्याची पत्नी ग्रामणी नावाच्या गंधर्वीची मुलगी. त्यांना 3 मुलं झाली, माली, सुमाली आणि माल्यवा. त्यांना नर्मदा नावाच्या नदीनं ते गंधर्वीने पाहिलं आणि म्हटले बापरे चांगली मुलं आहेत, शूर आहेत, देवानं प्रसन्न केले आहेत, वर प्राप्त झालेले आहेत, राजेपद आहे आपल्या मुली देऊ. मग तिनं आपल्या 3 मुली वसुधा, केतुमती आणि ती सुंदरी तिघांना दिली. त्याच्यातल्या युद्धामध्ये या विष्णूनं सुदर्शन चक्र फेकलं आणि माल्यवान आणि माली या दोघांना ठार मारलं. आता एकच भाऊ जिवंत आहे, त्याचं नाव होतं सुमाली. तो गेला पळून. त्याने विचार केला आता इथं मरून जाणार, आपण पळून गेलेला. तो गेला पळून गेल्यानंतर त्याला तिकडे मुलं झाली. त्याच्यात एक मुलगी होती, तिचं नाव आहे कैकसी. ही कैकसीला तिने सांगितलं तू ना त्या विश्रवा नावाच्या ऋषीवर प्रेम कर, त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये असं ओढून घे, तो तुझ्याशिवाय तडफडत राहायला पाहिजे, तुझ्यावर प्रेम केलं पाहिजे असं. ते म्हटलं पप्पा मग त्याच्यासाठी तुला ना मला एक मोबाईल आणून द्यावा लागेल, मग मी व्हॉट्सअपवर जाईल, फेसबुकवर जाईल, तेव्हा ते जमेल ना मला, असं काहीतरी करावं लागेल. आणि मग तिने त्याच्यावर प्रेम केला. विश्रवाचं प्रेम झालं काय, विश्रवाची ती नादी पडली, विश्रवापासून तिला मुलं झाली. त्या विश्रवाचा अगोदर विवाह झाला, त्याच्यामध्ये त्याला वैश्रवण म्हणजे कुबेर नावाचा एक मुलगा झालेला आहे. आणि मग दुसऱ्या राणीपासून त्याला रावण, कुंभकर्ण, तो विभीषण आणि त्यांची ती नागकापी ती बहीण काय होती का, हा ते ध्यानात ठेवा. ते नागकापली, तिचं नाक का कापलं माहिती आहे, नागकापी लोकांचे नाक कापलेच पाहिजेत. ती त्यांच्या जवळ गेली होती, माझं लग्न करा, तुझं लग्न झालं होतं ना. त्यांची लग्न त्यांची पत्नी घेऊन आले, एका पत्नीला घेऊन आले, तरी त्यांच्याकडे जाऊन ती खोटं बोलली आणि खोटं बोलण्याचे नाक खेचून काढले पाहिजे. पण खेची कोण, हा मोठा प्रश्न आहे ना. त्याच्यातला हा रावण आहे आणि त्याचा एक भाऊ विभीषण आहे. या विभीषणाने सांगितलं वहिनीला माहित असे, मंदोदरीला माहित असे. हे ऐकलं आणि रामदूत असणारे मारुतीला लगेच उड्डाण करून लंकेमध्ये गेलं, साधूचा वेश. लगेच रावण जप सुरू, म्हणजे मंत्र बदलला त्याने लगेच. कामापुरता करावं लागतं ते सुरू झाला. आणि म्हणे मी ज्योतिष आहे,
मी सांगू शकतो. मग सांगू लागला तो. पेटीमध्ये सापडलेली कन्या रावणाने चोरून आणलेली आहे, तसा रावण युद्धामध्ये हारणार नाही. आणि काही गुपित गोष्टी सांगू लागला. सांगता सांगता मंदोदरी मातेला 2 गोष्टी ज्या माहित होत्या त्या तो बोलला. हा रावण तसा बलवानच आहे, पण एकदा त्याला त्या वाणीने कानफुटला, तिलाच माहित होता. एकदा तो फिरायला गेलेला असताना सहसा अर्जुनाने याला तलवार चिचून काढली नाही, तिलाच माहित होता. पण तिला समजलं की रावणामध्ये याला फार माहिती आहे. इतकेच माहिती म्हणले. पण आता काल बरोबर दिसत नाही, त्याच्या राशीमध्ये काहीतरी गडबड दिसते. हा रावण मरण्याची शक्यता आहे. त्या बाणाचा टोक त्याच्या बेंबीत लागेल आणि रामराया तो बाण सोडेल. बाण तर लपवलेला आहे, कसा काय त्यांच्याकडे गेला म्हणून ती बाण शोधायला गेली. जो रावण ज्या सिंहासनावर बसत सिंहासनासमोर एक खांबा होता, त्या खांबामध्ये रावणाने तो बाण लपवून ठेवला होता. बघितलं खांबाचं तसंच आहे, बाण तर अशी आतमध्ये. मारुतीला ते पाहिलं, बाण काढला, मारुतीला ते आणून दिलं. मग रावण मारला गेला. याला म्हणा रामदूतम. रामदूत का म्हटलंय गेलं? त्यांना येणारी तुम्हार मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. रोज राम रक्षा हनुमान चालीसा बोलायची. जर बोलता येत नसेल तर लावायची. कुठे? आता सगळं सोपं आहे, एकदम सोपं आहे. आता तुम्ही काय बघता मोबाईल मध्ये हा मोठा प्रश्न आहे, पण ते बघा, लावा. रोज सकाळी उठल्यावर गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूलारंभ आरंभ नमो शारदा मूल तत्वाचा गमो पंथानंत त्या राघवाचा. हे सकाळी सकाळी लावायचं, त्याच्या लहरी तयार होतात आणि घरातली नकारात्मक भूमिका बाहेर पडते. तुम्ही मंदाबाई शिकलेली होती का नव्हती ते तुम्हाला अजून माहित नाही पडत. ते सकाळी सकाळी गाणी लावा. तुम्ही कसं लावायचं? आपल्या संस्कृती काही परंपरेच्या आहे. बरं, कुठलाही मंत्र कधी पण लावायचं नाही, त्याची एक वेळ ठरलेली असते. ती पहाटे सुनबाई उठली 8:30 वाजता, दात घासले, बाथरूमला गेली, आंघोळी झाल्या, टकाटक तयार झाली, 9:15 वाजता देवासमोर उभे राहिले. प्रभाते मनी राम चिंतित जावा. पुढे बोलल्याबरोबर लक्ष असा प्रकाश पडला, डोळे उघडले. बापरे, साक्षात प्रभू रामचंद्र प्रकट, साक्षात प्रकट. तुम्ही का ते म्हणजे काय नाही, त्याने असं हाताला धरला आणि बेडरूम मध्ये अजून झोप. प्रभात नाही, 9:15 वाजले. प्रभाते म्हणे 9:15 वाजता असतं का? सकाळी पहाटे उठून ओरडतात, उठा पांडुरंगा. त्यांना नाही दिसला तो अजून, त्याला 9:15 वाजता प्रभाते म्हणे दिसेल का? कुठला मंत्र कधी म्हणायचं ते? नवऱ्याने नवरीच्या बोटामध्ये अंगठी घालायच्या अगोदर जेवायचं साखरपुड्यात. ते होऊ दे ना. तुम्ही साखरपुड्याला गेले ना, ते म्हटलं नवरा नवरी असं नाही ना. अहो, आपण जे करतो खूप माधवजी महाराज आपल्याला ना खूप मोठी होतो, खूपच मोठी होतो. पण आपण ज्या परंपरेमध्ये चालेल ना, ती परंपरा उत्तम आहे. त्याचे ते जराशे खास खाली आहेत ना, ते थोडेसे खड्डे पडले, ते जर गुंजले ना, सुपर एक्सप्रेस होणार आहे आपला बिना टोल नाक्याचा. आणि डायरेक्ट तुका म्हणजे पावट्यानी करू स्वर्गाची निशाणी पिठाला. रामाचे दूत ना. काय झालं महाभारतामध्ये, ते सत्यभामा मातेने सांगितलं, हो काय मला पारिजात एक वृक्ष पाहिजे. बरं म्हटलं, ते स्वर्गात असं ते सांगू नका, मला पाहिजे, लागेल तेवढे पैसे देईल. ते समंतक म्हणे ज्याच्याकडे होतं तो राजा, काय प्रसेनाचा भाऊ, त्या राजाची ती मुलगी सत्राजित, या सत्राजिताची मुलगी, पैसा तिच्याकडे होता. आणि मग ती म्हटली, मग भगवान गेले आणि पारिजातिक नावाचा वृक्ष खाली आणून दिला. रुक्मिणी मातेला रागवला. मग तिच्या बंगल्यामध्ये पारिजातकाचं झाड लावलं. मी माझ्या अंगाला त्या सुशोभाची हळद लागली होती, तरी मी तुमच्यावर पळून आली. पहिली पत्नी आणि ती नंतर आली. तिला झाड समजत नाही, झाड जरी तुझ्या दारात असलं ना, ते झाडाचं झोप कुठे बघ, तुझ्या बंगल्यात फुलं कुठे पडतील, पाणी ती घालील ना, दूध तुला भेटल गाईचं. घे, असं आहे. देव फार हुशार आहे. चतुरा तू शिरोमणी पटलं. पण तिला असं वाटलं, कोणाला सती भावा त्याला माझ्याशिवाय कोणाचं ऐकतच नाही, मीच पटत नाही. आता हा अभिमान घालवील कोण? नवरे बोलत नाही याच्यावर जाऊ नका, एका फटक्यानं आउट करतील ना. पण तुम्हाला आउट केलं त्याला दुसरी देईल कोणी, अडचण आहे. ऐका, ते चक्राला असं सुदर्शन चक्राने एकदा ते इंद्र राजाचं तो वज्र होतं ना, त्या वज्राला अडवलं.
त्याला असं वाटलं की मी आता बलवान आहे, मी आहे म्हणून त्या देवाचं चाललंय. माली याला मारण्यासाठी मी उपयोगी आला. अरे अरे त्याला दुसरा गर्व झाला, अभिमानाने तो भरला. इकडे तो गरुड होता, ते म्हटलं देवाला मी आहे म्हणून वेगाने वेळेवर जाता येते, ट्रॅफिक नाही आपल्याला. गरुडाच्या पायी ठेवी वेदा वेगी आणावा तो हरी, हरीला वेगाने आणा. असं गरुडावरी बैसुनी माझा, मला त्याला वेगाचा अभिमान, त्याला आपल्या शक्तीचा अभिमान, मी आहे म्हणून चाललंय. कृष्णाने विचार केला, अरे तिघांना इतका अभिमान झाला, यांचा कसं काय आता अभिमान घालवायचा, सांगून तरी ऐकणार नाही. तुला नाही चालत आहे तरी माहीत तुझ्याजवळ कशाला पाहिजे. असं असतं ती सवय आपल्याला, ती नसते. सगळे हार घालून झाला ना की बाकीचे हार काढले ना, मग तो माणूस असा ऍक्टिव्ह होते आणि मग तो हार घालेल असं उभा राहील. मला एक फोटो काढा, अरे ते काय जागा आहे की फोटो काढायचे आहेत कसं. मी काल प्रमोदजीला बोललो एकच हार घालू आम्ही, पक्का हार घालायचे दिवस, ज्या दिवशी दिवस येईल ना त्या दिवशी या. जर तुम्ही शिल्लक राहिले तर हे ध्यानात ठेवा. तो एक हार, जेवढा मोठा हार देवाला नाही घालत ना आपण, तेवढा मोठा हार कीर्तनकारांना घालतो. ही कीर्तनकारांची इमेज आपल्या अंतःकरणामध्ये. तो हार कमीत कमी 150-200 रुपयाचा असतो. ते 150-200 रुपयाचा हार इथे टाकण्यापेक्षा ते पैसे गोळा करा आणि सप्त्यामध्ये असे उभे राहिलेले कोरोना वयांचा खर्च करा, पुस्तकांचा खर्च करा, तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय. माझं बोलणं कदाचित नाही पटणार तुम्हाला, एक महत्वाची गोष्ट शिकलो पाहिजे. आपल्याला कसलाच अंदाज नाही, कसलाच अंदाज नाही. घाला गावाचा आहे, घाला, फेकून द्यायची फेर आली काय घाला. लोक किती इच्छे बघा, नाही फेकून नाही देणार आम्ही, म्हणजे सत्ता झाल्यावर बाकीचे लोक टोकं घेऊन येतील, आम्ही त्यांच्यासाठी आहे का प्रसाद. कसं काय व्हायचं आपला. आपण या गोष्टी मी उणिवा बोलत नाही, पण आपल्या त्या चुकीच्या गोष्टी दिसतात ना, ते कोणतरी बोललं पाहिजे आणि त्या आपण स्वीकारल्या पाहिजे. धर्मशाळेमध्ये ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही गेले, जाताना त्याचे फोटो काढा आणि निघताना फोटो काढा. निघताना पिचकाऱ्या लागलेले असतात, जाताना कलर लावलेला असतो. हे आपण तिथे जाऊन दुर्गंधी निर्माण करतो असू तर आपण परमार्थ करत नाही. हा सरळ त्याचा अर्थ होतो, पण आपल्याला कोणी बोलत का नाही, कारण आपल्याला जो बोलणार आहे तो पण त्याच करू नये ना. बदलेल कोण. तिकडनं झालेला अभिमान आता कसा घालवायचा. मग मारुती रायाची आठवण प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाच्या कृष्णानं झाली. अरे राया मारुती रायाला आठवण झाली देवाची. मारुती राया द्वारकेच्या बाहेर एका झाडावर येऊन थांबले. ए गरुडा इकडे काय. तिकडं एक वानर आलेला आहे, त्याला घेऊन ये, पण एकटा नको जाऊ, 4 जण जा. जुना वानर आहे आणि सांगा सुनीलला घेऊन बोलले. मी कोण माकडाला म्हणतो तुम्हाला. ठीक आहे आता सांगितलं ना, करावं लागतं. एक चक्र काय, तू ना असं गोल फिरत राहा या द्वारकेला, कोणी येऊ शकतो. रामायणातली माकडे काही सामान्य नव्हती, ते डेंजर झोनमधली आहे. तू सांभाळून राहा, तुझ्या भरोश्यावर माझं संरक्षण होतो. त्याला बरं वाटलं माझ्या भरोश्यावर. जसं कीर्तनात आपल्या एखाद्याचं नाव घेतलं त्याला किती बरं वाटतं की नाही, खरं सांगा, वाटतं की नाही. आणि तुमचं नाव घेतल्यावर तुम्हाला जर बरं वाटत असेल तर ज्या देवाचं नाव घेतलं त्याला किती बरं वाटेल सांगा ना. त्याला बरं नाही वाटणार. जर त्याला बरं वाटलं तर आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे. पण आपल्याला ना देवावर विश्वास नाही, आपला विश्वास बाळवाड्यांवर, त्याची देणगी भेटेल तेव्हा सप्त. साहेबावर विश्वास, ज्यांनी गटाराचे पैसे काढल्यान, ज्यांनी रस्त्याचे पैसे काढल्यान, त्यांच्यावर आपला विश्वास आहे. बरं देणगी आपण घ्यायचे, त्यांना शिवाय पण द्यायचे, आणि वरून आल्या एखादी शाल द्यायची, तो गुच्छ द्यायचा, तो परत काढून घ्यायचा, परत दुसऱ्या तोच द्यायचा. असंच असतं ना सगळं आपली नाटकं. ही आपली सगळी नाटकच आहे ती. तुम्ही बाया हसू नका, तुम्ही पण आमच्या फार हुशार आहात, तुम्ही पण तशाच आहात घ्या. ही जी साडी घ्यायची तिला उठी भरायला न्यायची, तिथून उचलायची तिला न्यायची. मग कलेश फिरून झाल्यानंतर त्या साड्या द्यायच्या कोणाला नाही. आता ती मी वाट बघायची कोणाची. तो टफवाला आहे तर त्याची टप घेतला, 4-5 दिवस गेले, महिना गेला, 1.5 महिना झाला, टप फुटला. बाया हुशार, टप फुकट नाही देणार, ती परत गॅलरीत गेली टप घेऊन. लसूण वडा कधी येईल म्हणजे ध्यानात येते का. संसारातली एकही वस्तू वाया न जावी असं वाटत असेल ना तर सत्ता स्त्रियांच्या हातात दिली पाहिजे. फक्त मेकअपची सोडून. विठ्ठल हे सत्य भावे, माझा जुना सवंगडी येणार आहे. तू सीतामाईच्या वेशात आहे, ती दुसरे कोणाला मानत नाही. मी एवढी चांगली असताना तिच्या वेशात तिच्याकडे सोनच होतं, पण ती गळ्यामध्ये सोनं घालून तयारीच होती. इतक्यात गरुड तिथे गेला. ए माकडा, तुला बोलवलंय. तुला बोलल्यावर मारुतीराने एक शेपटी अशी मारली ना
त्याच्या तोंडातून रक्त पडायला आला. हे देवा, त्याने मारलं मला. तू काय बोला माकडा, तुला सांगितलं ना. कोण कोण गेला होता? एकटा. तुला सांगितलं 4 जण घेऊन जा. म्हणजे कशाला? तुला आणायला. मला माहिती तू आगाव आहेस, तू जा सांगितलं ना तुला, जा जा जा. पण लांबूनच तो परत गेला. वानर दादा, दादा बोलला म्हणजे सुधारला. लिहायला लागतं कंसामध्ये दादा भाई, गरज नसतं पण लिहायला लागतं. नाही लिहिलं तर साईड बंद होईल आपली. अडचण आहे ना, अडचण. मग दादा म्हणजे काय, आमचे रामराय आहेत ना, कृष्णराया, त्यांनी तुम्हाला बोलवलंय, बसता माझ्या खांद्यावर, मी नेतो. नाही म्हणे तू, मी म्हातारा आहे, मी येतो. त्याला वेगाचा पण अभिमान होता. इतक्यात मारुतीराया आले. मारुतीरायाने पाहिलं, कुठे गेला. गरगर फिरणारं ते चक्र असा भरला चिमटीमध्ये, दाढीमध्ये टाकला, आतमध्ये गेले. तितक्यात भगवान कृष्ण परमात्म्याच्या बाजूला सत्यभामा माता बसल्या होत्या. सत्यभामाच्या तळ्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्र कृष्ण समोर मारुतीराया आले आणि मारुतीरायाने नमस्कार केला. प्रभूजी, या कोण दाशी बसल्यात? पहिला प्रश्न झाला. मी दाशे, मी सगळ्यात सुंदर दिसणारी, मी कशी काय दाशे? हे तुला सांगितलं होतं ना, सीतामाईच्या वेशात ते त्याच वेशाला मानतात. ठीक आहे. इतक्या धापा टाकत तो आला. कोण? गरुड. आल्यावर त्यांनी पाहिलं दादा पुढेच आहे. हनुमान दादा पुढे. मारुतीरायांना विचारलं, का तुम्हाला रस्त्यात कोणी अडवलं नाही? हा, अडवलं ना. ते कोणी असं गडगड चक्र फिरत होता म्हणे. मग कुठे? दाढीत काढला. तो दाढीतला काढला, तो असं कसं काही धीर धरत उभा राहिला. ते तिघांनी त्याला पाहिलं. मला दाशी बोलतो काय, मला दाखवत चावतो काय, माझी शक्य थोड्यात मागली काय? तिघाही एका स्वरात प्रश्न केला, प्रभू कोण आहेत? आतापर्यंत पाहिले नव्हते. कोण आहेत? आम्हाला कधी पाहायला भेटलं नव्हतं. कोण आहे? देव म्हटलंय एकच बाम, तिघांचं काम. झेंडू बाम, एका फटक्यात काम केलं तिघांचं. हे जे करणं आहे याला म्हणा रामदूता. असे रामदूता मारुतीराया असल्या कारणाने आम्ही त्यांना शरण आहोत आणि म्हणून आम्हाला तुम्ही भक्तीचा मार्ग दाखवा.
भक्तीच्या मार्गाने जाण्याकरता आम्हाला दाखवा, भक्ती पण दाखवा आणि शक्तीही दाखवा. शक्ती कशावरून दाखवा म्हणता, कारण सुभटा म्हटलंय. सुभटा कोणाला म्हणावं? भक्तीच्या मार्गाने जाताना आम्हाला भक्ती पण दाखवा आणि भक्तीच्या मार्गाने तुम्ही जाताना आम्हाला शक्ती दाखवा. शक्ती दाखवा यासाठी आम्ही तुम्हाला सुभटा असं म्हटलोय. का सुभटा म्हटलं? सुभटा या शब्दाचा अर्थ होतो की जो योद्धा एका वेळी 10,000 सैन्याशी लढू शकतो त्याला सुभटा असं म्हटलंय. आणि तुम्ही सुभट आहात म्हणजे शक्तिवान आहात. भक्तीच्या मार्गाने तुम्ही आहात. कशावरून तुम्ही भक्तीच्या मार्गाने आहात? कारण आपल्याकडे प्रस्थानत्रयी मांडलेली आहे. प्रस्थानत्रयीमध्ये काय आहे? प्रस्थानत्रयीमध्ये उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता. उपनिषद काय? उपनिषद वेदांच्या अंतिम टप्प्यामधलं विधान आपण उपनिषदांचं ऐकून आलेलो आहे. बरं, दुसरं काय? ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र म्हणजे काय? शास्त्र आहे. हे उत्तर मीमांसा नावाचं शास्त्र जे व्यासदेवांनी सांगितलं आणि ते व्यासदेवांनी ज्याच्यावर चिंतन केली त्याला ब्रह्मसूत्र असं म्हटलं गेलंय. आणि श्रीमद भगवद्गीता काय? श्रीमद भगवद्गीता धर्मक्षेत्रामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाचं निमित्त करून जे सांगितलं गेलं त्याला म्हटलं श्रीमद भगवद्गीता. निमित्त झाला तिसरा पांडव, उठविलेस तू त्याचे गांडीव, समोर ठेवली त्याला श्रीहरी, गीतेला कथिले घेई रे नमन सुमन पहिले. स्वाध्याय परिवारिक गीत आहे. पंखा लावा तिकडे, लावा त्यांना पाहिजे द्या. फिरो फिरो फिरो. हनुमानाचा तापला तरी चालेल. शेवटचा टप्प्यात असंच असं या. खाऊन खाऊन सगळं पोट भरला ना, मग सगळ्याला द्राक्ष द्यायला पण द्या. आणि नाही मिळाली तर आंबट आहे तसं पण बोलायचा. कोल्हावा ह्या मारुती रायानं श्रीमद भगवद्गीता देवाच्या मुखातून आलेले वेद, देवाच्या मुखातून आलेली श्रीमद भगवद्गीता अर्जुनाच्या निमित्तानं जेव्हा कुरुक्षेत्राच्या मैदानात सांगितली जात होती बास तेव्हाच सगळी गीता ऐकली. कर्मण्येवाधिकार रस्ते हा विधान त्यांनी ऐकलं. यदा यदा हे धर्मस्य हे विधान त्यांनी ऐकले. आणि सगळीच्या सगळी विधानं भक्ती मार्गातली असल्या कारण भक्तीपंथ काय आहे तुम्हालाच माहिती आहे. पण गीतामाई तरी काय? गीतामाई काय आहे? उपनिषदसु, ब्रह्मविद्या, योगशास्त्रे, श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. उपनिषदांनी जी विधानं सांगितली, उपनिषदांनी 3च गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. सगळ्या सांगितल्या महत्वाच्या, पण महत्वाच्या 3 गोष्टी आपल्याकडे आहेत. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून तमाकडून प्रकाशाकडे चला. मृत्युमा अमृतम गमय, तू मरणारेस ना अमरवान, अमृतस्य पुत्र आहेस तू. अजून अस्तोमा सतगमय, असत्याकडून सत्याकडे चला. या 3 गोष्टी आपल्याला उपनिषद शिकवतात. ती उपनिषद आपल्याला या श्रीमद भगवद्गीतेमध्ये येतात. शास्त्र, सांख्य नावाचं शास्त्र दिसतं. ब्रह्मविद्या, या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या भगवान सांगतात ना गीतेमध्ये. या सगळ्याच ज्ञान तुम्हाला असल्या कारणाने आम्ही तुम्हाला शरणागती पत्करतो. अजून कोणते कारण असतं तुम्ही शरणागती पत्करता? तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात. आणि म्हणून मी
ओला असतो ना तो, अरे बघा एवढा ओला आहे आणि याचा हा अभियान असतो. शर्टाला लागला ना बायको मारत नाही आपल्याला, पण जेव्हा शर्ट धुताना त्याच्याकडे बघे बस ती शर्टाच्या निमित्ताने आपल्याला थोडीत असतं. लागतात 1200 रुपयाचा शर्ट आहे. बरं मी नाही घेतला, लोकांनी दिलाय तुम्हाला, तो वाया जाईल ना. तुमचे हार आणणे चांगलं आहे. हार घालायचे आहेत नक्की घाला.
हे जे महात्मे आहेत ना त्यांना आपण गेल्या वर्षी 4 गावोगाव सप्ते सुरू केले ना, कुठल्या सप्त्यात बॅनरवर एकही कीर्तनकाराचा फोटो नाही, महाराजांचे फोटो, देवाचे फोटो, महाराज देवाचा फोटो एवढा, कीर्तनकारांचे एवढे. अजून ते महाराज नाही म्हणतो ना, त्यांना आपण बोललोय भागवताचार्य, रामाचार्य, शिवकथाचार्य असं आम्ही करतो. आम्हाला ते बोलताय ना तुम्ही, चांगली गोष्ट आहे, बोलत चला असं मोठाले फोटो असतं किती आपण देवापेक्षा मोठं झालो का? देवाच्या घरी गेल्यावर काय आता त्यांनी दिलं लोक इकडे. असं आम्ही शूर आहोत, आम्ही धीर आहोत, असं चाललंय. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, स्वामी तर काज दूर करण्याकरता ते आले. राम काज करी बिळको आतुर, भगवान परमात्मा या ठिकाणी आणि मारुतीरायाच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टी चालल्या. भगवान मारुतीरायांसमोर आणि तुकोबाराय शरणागती नेमकी यासाठी स्वीकारतात की तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात, तुम्ही रामायणामध्ये पण आहात आणि तुम्ही महाभारतामध्ये पण आहात. तुम्ही समुद्र उल्लंघन करता, तुम्ही त्या लंकिनीला मारता, तुम्ही अहिरावण महिरावणाला चेचून काढता, तुम्ही त्या वालीला दम देऊन बघता, तिकडं लंकेला आग लावता, घरात गेलो म्हणून आता आग नाही विझण्यापूर्वी त्याच्या दाढीला आग लावून देता. या रावणासमोर कोणाची बोलायची उभं राहायची हिंमत नव्हती, कोणाची हिंमत नव्हती रावणासमोर उभं राहायची. त्या मोठ्या बलाढ्य व्यक्तिमत्वाला तू बर्बाद करण्याकरता उभा राहिलास आणि तू हे शूरत्व केलंस, म्हणून तुम्ही शूर आहात. म्हणून तुमचा आम्ही जय जयकार करतो. तुम्ही आम्हाला भक्तीच्या मार्गाने न्यायला सांगा. सोपी गोष्ट नव्हती ना, आणि सोपी गोष्ट नव्हती ना ती आता हिंदुस्थान त्यांच्या ताब्यात होता. कुठेतरी पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये आलेला तो बाबर इब्राहिम लोधीच्या विरोधात लढला आणि गुलाम घराणे संपलं. इथे ती दुसरी लढाई झाली अकबराची, हेमचंद्राची, आणि तिसरी लढाई आपल्याकडे झाली इकडे त्या अहमदशाह अब्दाली आणि सदाशिवराव भाऊंच्या मध्ये पानिपतच्या लढाई आहेत. याच्यात जो औरंगजेब आला ना, तो बाबर, हुमायून, अकबराच्या नंतर मग त्याचा मुलगा जहांगीर नंतर शहाजहान नंतर म्हणजे खुर्रम नंतर त्याचा मुलगा औरंगजेब आलाय. 5-7 पिढी त्यांची राजी येत नाही, ते त्यांची ताब्यात सापडले शिवाजी महाराज, तिथून सटकून आले. आणि शिवाजी महाराज गेल्यानंतर पण औरंगजेबाला या देशावर राज्य करताना आलं. त्याचं कारण एकमेव होतं, प्रत्येक माणूस शिवाजी महाराज बनला होता. ही जी मंडळी निघून गेली ना, शंकर महाराज, सावरकर महाराज, यांचे फोटो आपण का लावतो? त्यांच्या पश्चात आपण हे काम करतोय, त्याचा आनंद नक्की त्यांना वाटत असेल. बाकी माझं नाव नाही टाकला, माझं नाव नाही घेतला, हे एकदम किरकोळ गोष्टी येतो. त्या हल्दीमध्ये नाव नसलं तरी भांडण होतं. हे सप्त्यांमध्ये या गोष्टी नसल्याच पाहिजेत. मी जो काम करेन ना, त्या महात्म्याला वाटलं पाहिजे. त्याने पंथे चालू होता, कोणी अध्यक्ष यायचे संघटने. आपल्या वरती जो हंडी फोडायला चढलाय ना, तो 5 वर्षाचा पोरग त्याला वाटतं मी हंडी फोडली, जिंकलो. अरे बाबा, तुझ्या खाली 7 थर आहेत, एकाने जरी हात सोडला तर दात सगळे पडले असते तुझे. तू जो वरती आहे ना, तू खालच्या लोकांच्या आधार याचं भान वरच्या लोकांनी पण ठेवलं पाहिजे. तो हरिपणाला नाही, कीर्तनाला नाही, तो वेळी नाही चालणार नाही. मी महात्मे पाहिले, सकाळी काकड्याला पण पाहिले, ज्ञानेश्वरी महाराजच्या पारायणाला पाहिले, भजनाला पाहिले, जागर भजन सतत ते नाही होतं. आमचं दिनरजनी हेच काम असं वाहून घेतलेली माणसं आहेत ही. श्रीमलन पट्टीमध्ये पूज्य सवराला महाराज त्या काळात चालत जात होते, किती मोठी गोष्ट ही. वसुदेव महाराजांची कारकीर्द तुम्हाला माहिती नसे, आम्ही पाहिली जावून. डायलिसिस करताना अशी ती टोपी लावली, टोपी समजतं टोपी, ती अशी काढली किंवा नाही डॉक्टर आता माझं 10चं कीर्तन मला जायचंय, निघून जायचे ना, परत येऊन ती टोपी लावायची. ही वासुदेव महाराजांची अवस्था असायची. पण या लोकांनी तो विचार नाही केला. ते शूर होते, ते धीर होते. का? कारण त्यांनी ह्या देवतांकडे पाहिलं आणि आपले देवता ह्या आदर्श आहेत. गावाचं मंदिर हे आदर्श आहे आणि त्या गावातल्या मंदिरात सगळ्यांनी आलं पाहिजे. हा योग्य पटांगण थोडासा रिकामा दिसतो ना, गावातली सगळे आल्यावर कशाला कमी पडेल? तो कशाला कमी पडेल? हा सप्ताह फक्त आंबिवलीवाल्यांचा नाही, हा सप्ताह आंबिवलीच्या लोकांना करायला दिलेला आहे. बाकीच्या सगळ्यांनी येऊन तो करायचा आहे. मानिवलीचा सप्ताह मानिवलीचा नाही, त्या मानिवलीच्या लोकांनी फक्त त्याचं नियोजन करायचं, बाकीच्या सगळ्यांनी जाऊन त्याला सजवायचं आहे.
ह्या वृत्त्या आपल्या आहेत. आणि म्हणून या महिला वर्गांना त्या उन्हामध्ये नाही बसता येत चुलीजवळ, तरी बिचाऱ्या 4-4, 8-8 भाकरी काल्याच्या कीर्तनाला घेऊन येतात. हा त्याग आहे त्या लोकांचा. त्याचं कारण ही मंडळी आहे. हे शुरत्व, हे वीरत्व आमच्याकडे कुठून आलं? या मंडळीने आम्हाला दाखवलं त्यामुळं. आणि म्हणून त्या महात्म्यांचं आम्ही चिंतन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर खूप वर्ष मी या ठिकाणी कीर्तन केली. खूप वर्ष म्हणजे त्या तिकडे उभं राहून तिकडे बघून कीर्तन असायचे तेव्हा. आणि आता इकडं हा स्टेज आहे तो मला ना कमजोर वाटतं. एक तर मी हनुमान आणि तो स्टेज मला नाचता आला नाही. मी अपूर्ण राहिलो. मी माधवजी महाराजांना सूचना केली पण ते म्हटले खाली नाही. आणि त्यांचं ते बरोबर आहे. का बरोबर आहे? व्यासपीठ एकदा निर्माण झालं की ते सोडता येत नाही, सोडू नये. नाचायचं राहिलं, तुमच्या अंगावर राहिलं माझं नाचणं. एवढी पोरं आहेत, प्रत्येकाला 50 रुपये नक्की मिळतील. किती लोक आहेत ती मोजायची आणि प्रमोद कडून घ्यायचे. तुमची पाकिट आम्हाला नकोच आहेत. तुमच्या पाकिटाचं अंतर माझं तर माधवजी महाराज आजपर्यंत तुम्ही माझ्यामध्ये ऐकलं तुम्ही पाकिटाबद्दल? उमेश तर माझ्याबरोबर कितीतरी वेळ असं ते मला छान वाक्य होतं. देगा उसका भला ना देगा उसका और भला. म्हणून लोक त्यांचे घरावर फोटो लावले. नाट्या वगैरे भोगवत 400 कमी आहेत. कसं काय माझं तुमचा परमार्थी असं नसतो ना रे बाबा. अशी माणसं पाहिली ना मी, अशी माणसं पाहिली. मग हा आदर्श बिचारे लोक काय घेतील आपला सांगा ना. हे सामान्य लोक आपल्या समोर म्हटलं की काय आदर्श घेते आपला. ते तो आदर्श घ्यावा या करता घ्यावा या तरी खोटा खोटा तरी वागा तसं खोटं खोटं जरी खोटं खोटं वागलं तरी आपलं कल्याण होईल. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्त होतं. हे एकमेव गाव असं आहे की ज्या गावामध्ये ज्या वर्षी मला कार्यक्रम भेटलाय त्या वर्षी त्यांनी सूचना केली होती की पूज्य सवाराम महाराज, वासुदेवजी महाराज यांची परंपरेमध्ये तुम्हाला आम्ही स्वीकारतो. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत माधवजी महाराज त्या लोकांनी तो वासा ठेवलाय. मला असं वाटतं तो कायमचा राहील ना. राहील नाही तर मग बघतो तुम्हाला प्रेमाने धमकी राहिला तर दरवर्षी आपण हाच अभंग बोलणार. तर या अभंगाचा शरण या शब्दाला किती उत्पत्ती आहे, शरणागतीला किती उत्पत्ती आहे, ते कशा पद्धतीत तुकोबाराय मानतात आणि मारुतीरायला का शरणागती जातात, किती श्रेष्ठ आणि उच्च दर्जाचे त्याचा विचार करणार. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसमोर अतिशय विनम्रतेने नतमस्तक होतो. प्रभू करो धर्माचं शुद्ध आचरण तुमच्याकडून घडतो, तोच आचरण माझ्याकडून घडो अशा तुमच्या आशीर्वादाची अक्षता माझ्या डोळ्यावर पडून माझं जीवन सुजलाम सुफलाम बनो असं एक सद्भाव व्यक्त करतो. एक वाक्य ध्यानात ठेवा. अन्न मान आणि धन हे सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. त्यामुळे धनासाठी भांडणं करत राहू नका. आपल्या वाट्याला भेटणार आहे तेवढाच भेटणार आहे, एक्स्ट्रा मिळणार नाही. आणि महिला वर्गाला शेवटची सूचना करतो आणि मी थांबतो. महिला वर्गासाठी सूचना आहे, तुमच्या भावाकडची जमीन जर विकली जात असेल तर तुम्ही अख्खा हिस्सा भावाकडून घ्यायचा. या मताचा मी आहे. म्हणजे तुम्ही दोघं भाऊ बहिणी आहेत 50-50% घ्या, चौघ आहेत तर 25-25% घ्या, तिघं आहेत तर 33% घ्या. एक मी सांगतो म्हणून टक्के राहायला मला दे. पण जसा भावाकडून अख्खा हिस्सा घ्याल ना तसा आपला नंदेला पण अख्खा हिस्सा द्या. तिचा पण भाऊ आहे ना तुमचा नवरा. नंदेला द्यायची वेळ आल्यावर तुमचं जर नाक मुरडत असेल ना वंशा ना कमी आहे तिला द्यायचा. म्हणजे तुमची बँक फक्त देना बँक आहे, देना बँक नाही. वंशा नका कमी आहे, वंशा नका कमी आहे म्हणजे डबल आहे. तुला काय कमी आहे का? तुला पण चांगला बघूनच दिले ना. डबरी म्हणजे समजला तुम्ही आहे कोण डबरी असाल तर होऊ नका. अरे द्या सोडून. आणि भावाही पण द्या. उगाच कल्याण कोटामध्ये फेऱ्या मारू नका. ज्यांचे कपड्याला बटन नव्हतं ते काळे कोट घालून फिरायला लागले. सुधारला कधी. या शिकण्याकरता परमार्थ करूया आणि तो आपल्या जीवनात यावा असा एक सद्भाव व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय.